नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये 4 जागांचा निकाल अजूनही बाकी आहे। भाजप 88, ठाकरेंची सेना 66 तर शिंदेची सेना 27 जागांवर आतापर्यंत विजय झाली आहे। तर काँग्रेसला 22 जागा, एमआयएमला 8 जागा मुंबईमध्ये सध्या मिळताना दिसत आहे। तर 115 जागांची आघाडी भाजप आणि शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये घेताना दिसते आहे। निकाल अद्यापही स्पष्ट झालेला नाही। 4 जागांचा निकाल हाती येणं बाकी आहे। भाजप 88 जागांवर आहे, ठाकरेंची सेना 66, शिंदे सेनेला 27 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 22 जागा आणि एमआयएमला 8 जागांवर विजय मिळालेला आहे। समाजवादी पार्टी 2, मनसे 6, दादा 3, पवारांना 1 जागा मिळताना आपल्याला दिसते। तर मुंबई पालिकेतील 4 जागांचा निकाल मात्र अद्यापही बाकी असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झालेली होती, आता साधारणतः 9 वाजत आलेले आहेत। मोठा काळ लोटला, मात्र आकडेवारी बघूयात ग्राफिक्समध्ये। 115 जागा युतीच्या। दुसरीकडे ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण 72 जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत। तर काँग्रेस आणि वंचितने मुंबईमध्ये युती केलेली 23 जागा काँग्रेस आणि वंचितला मिळताना दिसतात। पुण्यात मुंबईमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून खरं तर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि अजून सुद्धा मतमोजणी सुरू आहे। 9 वाजत आलेले आहेत। मोठा काळ हा लोटलेला आहे। तर ही आकडेवारी एक डॉक्टर होने के नाते मेरी प्रायोरिटी हेल्थ और हाइजीन पे रहेगी, एजुकेशन पे रहेगी। इन चीज़ों को मैं प्रायोरिटी देना चाहूँगी। क्या लगता है जनता ने क्या स्वीकार किया है कि इतनी बड़ी जीत संभाजी ने आज हासिल की? ये तो पुण्य ही है। पहले के हमारे जो लोकप्रिय नेता है गोपाल शेट्टी जी ने, उनका भी कार्यवास इसी वार्ड से शुरू हुआ था। बीजेपी का इतना काम है यहाँ पे, तो उसका भी पुण्य मुझे मिला है। थैंक यू। नहीं वन टोन कर लेता चलो। नाही, मी सकाळी तू पाहिलं तर एका चॅनलवर 46 म्हणजे पहिलं जसं निवडणूक आयोगानं आणि ती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांवर काउंटिंगची सोपवली आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि बाकी संबंधित अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला तो असा होता की मुंबईमध्ये एकंदरीत 23 जागांवर तुम्ही 2-2 वॉर्डच्या सुरुवात मतमोजणी तिथं करणार आणि त्याप्रमाणे 46 मतदारसंघांची मतमोजणी सुरू होती। एक साधारण 1-1.5 तास तर आपण पाहतोय या ठिकाणी आता विजय उमेदवारांकडून जल्लोष केला जातोय। गणेश गल्लीतली ही दृश्य आपण पाहतोय। लालबागमध्ये ठाकरेंना मोठं यश खरं तर मिळालेलं आहे आणि या ठिकाणचं आपण हे दृश्य पाहू शकतोय। मुंबई ही ठाकरेंचीच आहे हे या ठिकाणी सांगितलं जातंय। ठाकरेंना घवघवीत यश, खरं तर 66 जागा मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। भाजप 88, ठाकरेंची सेना 66, शिंदे सेना 27 जागांवरती विजयी झालेली आहे। तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या आहेत, एमआयएम सुद्धा 8 जागांवर विजयी झाली आहे। समाजवादी पार्टीला 2 जागा, मनसेला 6 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मुंबईमध्ये मिळाली आहे। तर आपण पाहतोय भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 115 जागा मुंबईमध्ये मिळताना दिसत आहे। 115 जागा, खरं तर 114 जागांचं बहुमत मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी आणि 115 जागा या युतीनं घेतल्या। दुसरीकडे ठाकरे बंधूंना 72 जागांवर या ठिकाणी यश मिळालेलं आहे। 72 जागांवर उमेदवार जिंकून आले। काँग्रेस आणि वंचितची युती 23 जागा काँग्रेसने काबीज केलेल्या आहेत। मुंबईमधली आपण ही आकडेवारी, मात्र पुणे आपण जर बघितलं तब्बल 123 जागा भाजपनं जिंकल्या तर शिवसेना 1 वर। दुसरीकडे या ठिकाणी काँग्रेसला 16 जागा मिळालेल्या आहेत। दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेला सुद्धा या ठिकाणी फारसं यश मिळालेलं दिसत नाहीये। तर पुण्यातली ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे। थेट केडीएमसी मध्ये जातोय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 48 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 52 जागा मिळत आहेत। तर ठाकरेंच्या सेनेला 10 आणि मनसेला 5 जागा कल्याण डोंबिवली महापालिकेत मिळत आहेत। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 आणि 1 प्रत्येकी अशी जागा मिळालेली आहे। ठाण्यामध्ये जाऊया। ठाण्यामध्ये भाजपला 25 जागा आणि शिंदेच्या शिवसेनेला 55 जागा मिळाल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ खातं उघडता आलं, मनसेचं खातंही उघडलं नाही। पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या। तर दुसरीकडे काँग्रेसला 0 जागा ठाण्यामध्ये मिळालेल्या आहेत। आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशकात भाजपला तब्बल 72 जागा मिळाल्या आहेत। घवघवीत यश मिळालं। शिंदेची शिवसेना 26 जागांवर तर पवारांची राष्ट्रवादी
4 जागांवर आघाडी घेताना दिसली आहे. इकडे ठाकरेंच्या शिवसेनेला 15, मनसेला 1 तर काँग्रेसला केवळ 1 जागा त्या ठिकाणी मिळाली आहे. तर नागपूरमध्ये भाजपला 102, शिंदेच्या शिवसेनेला 2 जागा मिळताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नागपुरात 1 जागा आहे आणि काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी 35 जागांवर विजय मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय भाजपला 24 जागा मिळताना दिसत आहे. शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी 14 जागांवर यश मिळालेलं आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी 4 जागा, तर काँग्रेसला कोल्हापुरात 37 जागांवर यश मिळाल्याचं आपण पाहतोय. तर ठाकरेंची शिवसेना केवळ 1 जागा. कोल्हापूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरलेला आहे तर